नमस्कार. मी आज बेसनाची वडी बनवणार आहे. हे बघा, त्याच्यासाठी 2 मिरची घेतल्यात, 5-6 पाकळ्या लसणीच्या, हे ओवा अर्धा चमचा, 1 चमचा जिरं हे मी वाटून घेणार आहे. वडी म्हणजे कशी, काय थापवडी म्हणतात, काय पाटवडी म्हणतात, पण पाटवडी नाही. आपण ही काय पाटावर कापायची नाही, ताटात कापायची. ताटातच घ्यायची काढून ती. ते कशी पद्धत निराळी असते बनवणाऱ्यांची, वेगळी वेगळी बनवतात ना. थापवडी, पाटवडी. आपल्याला 1 वाटी बेसन, त्यासाठी ही 1 वाटी पाणी. आता गुटल्या पुऱ्या मोडून घ्यायचे आपण पीठ. अरे पिठाच्या रोटल्या राहतात ना, रोटल्या राहिल्या नाही पाहिजे. बस या बघा, मऊ झालं एकदम हे पीठ. सगळ्या बटाट्या मोडल्या मी. आता जरा ठेवायचं आधी तिथे. फॅन ठेवला आहे, त्याच्यासाठी आपलं हे तेल होतं आहे. ते 2 पळी तेल होतं. तेल आपलं तापत आलं. हळद टाकूया आपण त्याच्यात, पाव चमचा हळद. पण जास्त नाही आहे, मी बनवत आहे, थोडं थोडं आहे. अर्धा चमचा हिंग. आता वाटप आपण वाटून घेतलं ना, ते ह्याच्यात टाकायचं. गॅस कमी करायचा, मंद गॅसवर घ्यायचं करून. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, अर्धी वाटी. हे एकदम बारीक नाही वाटलंय मी, जाडसर आहे वाटलंय वाटप ते. आता आपण हे पीठ जो ठेवलंय ना भिजवून, ते ह्याच्यात टाकायचं. हे बघा, मीठ टाकूया आपण, चवीनुसार मीठ. म्हणजे एवढं प्रमाणात बनवतोय तेवढंच मीठ टाकायचं. आता हे ढवळून असं एकजीव करून घ्यायचं. सगळं घट्ट होईपर्यंत ढवळीत राहायचं आपण हे असं.
थोडा जरा वेळ जरा झाकण ठेवूया. या ताटाला मी तेल लावून घेते जरा, म्हणजे खाली ती वडी आपली चिकटू नये म्हणून. बस हे बघा मिश्रण आपलं घट्ट झालं. आता फॅन सोडायला लागले. थोडं होऊ द्या. हे आपलं मिश्रण आता झालेलं आहे तयार. आता हे मी ताटात काढून घेते, तेल लावलेल्या ताटात. आता गॅस बंद करूया. हे बघा कोथिंबीर टाकायची ह्याच्यावर कापून. मी काय पाणी बिणी नाही हाताला लावलंय, असंच तापून घेतलंय. आता कोथिंबीर ह्या बघा, याच्यावर मी थोडंसं ओलं खोबरं टाकलंय आणि कोथिंबीर. हे बघा हे पसरून आपण अशी दाबून घेऊया अशी. बस ही बघा वडी आपली तयार झाली. आता आपण कट करून घेऊया. हे बघा मिसळून बघा आपले वड्या तयार झाले. हे बघा तयार झाले. आता खायला तयार आहेत ह्या वड्या. कापवडी म्हटलं मी, कापवडी नाही कारण पाटावर कापली नाही ती. पाटावर आपण कसली वडी पाटावर कापतो, ते पाटावर नाही कापली, ताटातच कापली मी. हे बघा बेसनाची कशी वडी झाली ती मला कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.